देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर माननीय न्यायालय काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सर्व आरोपींचे दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर आता वाल्मिक कराड वगळता इतर आरोपी जामिनासाठी अर्ज ते करू शकतात। आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहण्याची शक्यता आहे। नाशिकमधून मोठी बातमी। नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीमध्ये आता राजकीय कनेक्शन उघड झाले। नाशिकच्या सातपूर परिसरात गोळीबार झाला होता। दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आलेली आहे। सातपूर गोळीबार प्रकरण आरपीआयच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आलेली आहे। आरपीआय आठवले गटाचा नेता प्रकाश लोंढे याला अटक करण्यात आलेली आहे। भीतीचं वातावरण निर्माण करून बार मालकाकडून पैसे उकळण्याचा लोंढेचा कट होता। प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक लोंढेला देखील पोलिसांनी अटक केली आहे। तर दुसरा मुलगा भूषण लोंढे फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। सातपूर पोलीस स्टेशन येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये हा गुन्हा पूर्वनियोजित कट रचून संगनमताने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये सदर गुन्ह्यातील टोळीचा प्रमुख प्रकाश मोगल लोंढे तसेच त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना प्रकाश लोंढे, संतोष पवार आणि अमोल पगारे अशा 4 आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक देखील करण्यात येत आहे। त्यासोबतच इतर 2 आरोपींचा देखील त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून समावेश आम्ही करत आहोत। सोबतच या टोळीने केलेल्या संघटित गुन्हेगारी कृत्यांविषयक सातपूर पोलीस स्टेशनला एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे आणि अंबड पोलीस स्टेशन येथे देखील अजून एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। एकूणच प्रकाश लोंढे आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी कृत्याविषयक पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे।